प्रकरण तिसरं, साठवण पाण्याची. मित्रांनो, हे करून पहा. 1. अंगणात दगड व मातीची छोटी टेकडी तयार करा. या टेकडीवर झारीने पाणी होता. जणू काही या टेकडीवर पाऊसच पडतोय. पाणी टेकडीवरून कसं वाहतं त्याचं खालील मुद्द्यांच्या आधारे निरीक्षण करा. पाणी कुठून कुठे वाहतंय? जास्त उतारावर पाणी कसं वाहतं? कमी उतारावर पाणी कसं वाहतं? दगडांमुळे अडथळा येतो तिथे काय होतं बरं? कोणत्या भागात तळी तयार होतात? आणि पाणी वाहण्याची दिशा कधी बदलते? उत्तर आहे, उंचावरून खालच्या दिशेने. जास्त उतारावर पाणी जलद गतीने वाहतं. कमी उतारावर पाणी संथपणे वाहतं. दगडांमुळे अडथळा येतो तेव्हा पाण्याच्या प्रवाहाची दिशा बदलते. जिथे जमिनीवर खड्डे तयार होतात त्या भागात तळी तयार होतात. पाणी वाहण्याची दिशा तेव्हा बदलते जेव्हा मध्ये अडथळे येतात. पाणी ओतायचं थांबल्यावर सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याचं रूपांतर वाफेत होतं, म्हणून टेकडी वाळते. ओली टेकडी वाळायला साधारण 1 तास लागला. जिथे दगड आहेत तो खालचा भाग लवकर वाळला. टेकडीच्या वरचा भाग जिथे माती आहे तो भाग वाळायला वेळ लागला. वाळायला वेळ लागण्यामागचं कारण मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते. आता टेकडीवर पाणी ओतायचं थांबवा. खालील मुद्द्यांच्या आधारे पुन्हा निरीक्षण करा. पाणी ओतायचं थांबल्यावर टेकडी चटकन का वाळली? ओली टेकडी वाळायला किती वेळ लागला? टेकडीचा कोणता भाग लवकर वाळला? कोणत्या भागाला वाळायला वेळ लागला? आणि सगळ्यात शेवटी, वाळायला वेळ लागण्यामागचं कारण काय? मित्रांनो, तुमच्या असं लक्षात येईल की पावसातून मिळणारं काही पाणी जमिनीवरून वाहून जातं. काही पाणी जमिनीमध्ये मुरतं. लक्षात ठेवा, आपल्याला मिळणारं सर्व पाणी पावसापासून मिळतं. पावसाळा 3 ते 4 महिने असतो. आपल्यासह सर्व सजीव वर्षभर हे पाणी वापरतात. पाणी साठवून ठेवलं नाही तर आपल्याला पुरेसं पाणी मिळणार नाही. म्हणून पाणी साठवावं लागतं. पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागतो. पाणी साठवण्याच्या नाविन्यपूर्ण पद्धती आपण पाहूया.